सुनबाई, आता तुम्ही कामात असणार. सारखं सारखं तुम्हाला बोलावणं ठीक वाटत नाही. मातोश्री, बोला ना. काही हवंय का? काही नाही हो. आम्हाला आऊसाहेबांच्या समाधीकडे दर्शनाला जायचं होतं. ठीक आहे, आम्ही तशी व्यवस्था करून ठेवतो. शंभूराजेंना सोबत घेऊन जातो. त्या निमित्तानं पूजाही होईल तिकडे. त्यांच्या मुखातून आऊसाहेबांची थोरवी ऐकता येईल. बुधभूषण ग्रंथातील वर्णनही ऐकता येईल. तुम्ही बोलवा त्यांना. राजेंना? हो, त्यांच्या सोबत जाऊ आणि लग्नाचा संकल्पही सोडून येऊ तिथे. बोलवा राजेंना. हो मातोश्री, परंतु एवढ्यात जाऊ नका. तिथे साफसफाईचं काम सुरू आहे, ते होऊ द्या, मग जा. अहो, मग तर बरंच झालं. आमचाही हातभार लागेल त्यात. नको नको मातोश्री, आज स्वच्छता होऊ द्यात, मग जा. नाही म्हणजे तुम्ही गेलात तर मग काम होणार नाही ना. जायचं का नाही ते बघू आपण. तुम्ही शंभूराजेंना बोलवा, बघू ते काय ठरवतात ते. वहिनीसा, मातोश्री म्हणतात तर बोलवा. पाहुणे रावळे आले की मग भेटता येणार नाही. बरं ठीक आहे. आईसाहेब, आईसाहेब, हे बघा, मामांजी साहेबांनी आमच्यासाठी काय आणलंय. मामांजी साहेब म्हणजे कोण? हरजीदाजी साहेब? हो, त्यांनीच आणली गंधाली. अगं बाई, नवरीबाईची मज्जा आहे. आम्हाला आबासाहेबांना दाखवायची गंधाली. कुठे तर आबासाहेब, आईसाहेब? आहेत ना, ते येतीलच आता. वाघ उठलाय ना, तिकडे गेलेत. तुमचे आबासाहेब जावळीच्या जंगलात गेलेत, वरच्या पठारी. लवकरच भेटतील तुम्हाला. बरं, पण लवकर हा. आम्ही वाट बघतोय त्यांची. हो तर तुमचे आबासाहेब तुम्हाला नक्की भेटतील. वाघ मारायला गेलेत. घरात एवढं मोठं लग्न कार्य असताना. आपण इथं आहोत. इथं बुराणपूर. आपल्यामध्ये ही तापी नदी आहे. आपण उद्याच ही नदी इथून ओलांडून पलीकडे जाऊया. नाही, इथून नको. इथून गेलो तर आपली चौकशी होईल. बरोबर. इथून आपण आधी उत्तरेकडे जायचं, मग तापी नदी ओलांडायची. तसंच पुढे 10 कोस जायचं आणि मग खाली यायचं. म्हणजे फौजेला वाटेल आपण उत्तरेकडून आलो आणि आपली चौकशी होणार नाही. दुसरी गोष्ट, आता आपण जरी जादूगाराचा वेश घेतला असला तरी सुद्धा वेळ काळ बघून आणखी वेशांतर करावी लागते. आता आपण जादूगाराचा वेश घेतला कारण चमत्काराला लगेच नमस्कार केला जातो आणि त्या योगे आपण राणी माशीच्या जवळ पोहोचू शकतो. परंतु महाराज, आम्हाला जादू येत नाही. त्यासाठी आम्ही आहोत. आबासाहेबांनी आम्हाला लहानपणीच ही कला आत्मसात करायला शिकवलं होतं. त्याचा आता उपयोग करून घेता येईल. अहो, या जादूमुळे आपलं काम अगदी जादू केल्यासारखं पटकन होईल. जादू केल्यासारखंच पटकन काम करायचंय आणि लग्न गाठायचंय आपल्याला. त्यासाठीच आम्ही 3 योजना बनवल्या आहेत. पहिली योजना आहे ती म्हणजे औरंगजेबाच्या एखाद्या सरदाराला फितवून त्याला सोन्याचं आमिष दाखवायचं. मी समजलो नाही. म्हणजे आम्ही जादूनं सोनं तयार करणारे आहोत. फक्त त्यासाठी राजाच्या किंवा राजपुरुषाच्या दाढीचा केस किंवा त्याच्या अंगरख्याचा एखादा धागा पाहिजे. जर असा केस किंवा असा धागा मिळाला तर आम्ही त्यापासून सोन्याचा नाग बनवू, तो सुद्धा 1 शेर वजनाचा. असं आमिष दाखवून औरंगजेबाच्या तंबूत प्रवेश मिळवायचा
आणि संधी मिळताच औरंगजेबावर हल्ला करून त्याला ठार करायचं. ही पहिली योजना. हे उत्तम आहे महाराज. दुसरी योजना आहे विषबाधेची. औरंगजेबाच्या खानसाम्याला जादूगिरीनं फसवून वश करायचं. आणि तिसरी योजना आहे आग. औरंगजेबाच्या तंबूला चारी बाजूनी आग लावायची. औरंगजेब त्यात जळून भस्मसात झाला पाहिजे. जी महाराज. बहिर्जी काका आणि त्यांचे हेर आपल्या आसपास असतील ही गोष्ट ध्यानात ठेवा. अत्यंत चलाखीनं ठरलेली गोष्ट पार पाडून आपल्याला रायगडी पोचायचं. आमच्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी. घ्या पाहुणा सुपारी घ्या. आपल्या श्रीवर्धनची सुपारी आहे. एकदा खाऊन बघा. पेढा घ्या. तशी मी पान सुपारी द्यायची काही जरूरत नाही, तरी दिली. त्याला कारण आहे. काय कारण? अहो पान सुपारी वधू पित्यानं द्यायची असती. का द्यायची? तो मान असतोय. पण इथं तर वधू पिताच आलं नाहीत. कुठं आहेत कुठं राज? इथंच असत्या. काहीतरी महत्वाचं काम असणार. कसलं काम? आणि काम असलं तरी होणाऱ्या वेळापेक्षा मोठं असतं का? हा? नाही ना. बघा आगता स्वागताला नाही आणि आता या पाहुणचारला बी आलं नाही. कान्होजी काका तुमचं खरं आहे. मानपान ह्यो झालाच पाहिजे. हा पण कसं आहे, आपण जरी त्यांची याई असलो तरी बी पहिल्यांदा स्वराज्याचे सेवक आहोत. आणि ते स्वराज्याचे धनी. कसं? अहो त्यांनी आम्हाला त्यांची लेख दिली. ह्योच आमच्यासाठी मोठा मानपान झाला. आणि याच्यापेक्षा दुसरा कुठला मोठा मानपान आहे होय? हा अर्जीराज इथं मात्र तुम्ही बाजी मारली बर का. स्वराज्य आणि स्वराज्याचा धनी हे कोणत्या बी मानपानापेक्षा मोठा असतोय हे कळून चुकलंय आम्हाला. काय करावं? या बत्ताशीबाई तर गप्पा बसायला तयारच नाही. त्यांना संशय तर आला नाही ना? कदाचित म्हणून तर त्या एवढ्या पाठीशी लागल्यात आमच्या. आम्ही आहोत पाठीशीच. पटकन वळाला तर आमच्या हातात अंबील आहे. भांड्यास धक्का लागून अंबील सांडेल म्हणून म्हणालो. तुम्ही आलेल्या पाहुण्यांसाठी बनवलं होतं. आम्ही चाखून बघितलं, छान झालं म्हणून मग तुमच्यासाठी आणि आमच्या दादासाहेबांसाठी घेऊन आलो. दादासाहेब आले? नाही अजून नाही आले. हस नको येऊ दे. तुम्ही घ्या अंबील. हो ना, आम्ही घेतो. खूपच वेळ लावला दादासाहेबांनी. नाही म्हणजे एक वाघ मारायला एवढा वेळ? हो ना, आम्ही सुद्धा त्यांचीच वाट बघतोय. असं राजे आले की तुम्हाला वर्दी देतो आम्ही. हो द्या वर्दी. आम्ही वाट बघतोय. निघू? हो ठीक आहे. दादासाहेब आले की तुमची भेट घ्यायला सांगतो आम्ही. ठीक आहे. राहून राहून एकच गोष्ट वाटत होती. शिकार वाघाची होणार आहे, पण त्या अगोदर इथे वाघीण तर घायाळ नाही ना? प्रणाम. चला थोडं थोडं खाऊन घ्या. थोडं 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 कशा पाहिजे? चांगलं भरपूर जेवूया की काय साडू भाऊ? बरोबर बोला हरजीराज. आता पुढे एवढ्या मोठ्या मोठ्या मजला मारायच्या म्हटल्यानंतर थोडं जरा वाईट कशा पाहिजे काय हरजीराज? हा तेच म्हणतोय आम्ही बी. अहो जेवणावर आडवा हात मारून गनिमासने आडवं करणार आम्ही. हे असं थोडं थोडं खाऊन जमते वय आमासने.
हो, जी जी. बरं, जे खाणार आहात ते भरपूर खा. हा आता कसं काय साडू भाऊ, नाही उगा ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं. बरोबर बोलला. हाय जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. कविराज, आता राज असला नो पंक्तीला. राजन आता व्यायांची पहिली पंगत म्हणल्यावर राज येणारच की पंक्तीला. एक काम करता का, तुम्हीच जाऊन त्यांना बोलवता का? तुमचं ऐकतील ते. ये अच्छा रहेगा. मी तुम्ही अहो ही युगत भारी आहे की. तुम्हीच जावान राजासनी घेऊन या. अहो, राहू द्या, कशाला त्यात वेळ घालवायचा. मी जाणार, चला म्हणणार, ते कामात असणार, हो की नाही? हे करता करता पाहुण्यांची मुख जिरून जायची, त्यापेक्षा नकोच. तेच म्हणतोय मी. चला, गरम गरम जेवून घ्या, वाट बघतोय. चला साडू भाऊ. कान्होजी काका. हा? हाय, चला की. वय वय, चला चला चला. अहो वरमाई, तुम्ही इथे आहात होय? बाहेर पै पाहुणे विचारत आहेत. गुरुजी तुम्हा दोघांची वाट बघत आहेत. चला बरं. आमची वाट का? अहो, एखादा विधी करायचा असेल आणि आम्हाला काय विचारता? तिथे गेला की कळेलच की. चला बरं, दादासाहेबांना घ्या सोबत. राजेंना? म्हणजे त्यांना अगोदर पाठवा, तुम्ही नंतर आलात तरी चालेल. नाही, राजे अजून आले नाही. अजून? कमाल आहे बाई, चांगलेच रंगलेत राजे शिकारीत. बघा ना, परंतु राजे आले की आम्ही पाठवून देतो त्यांना. ठीक आहे, पाठवा. पण गुरुजींना काय सांगावं? कशाला काय सांगताय? आम्ही युवराजांना पाठवतो, त्यांना घेऊन जा. त्यांना घेऊन जातो, पण असं हर एक ठिकाणी त्यांना घेऊन जाणं बरं दिसत नाही. ज्या ठिकाणी वधू पिता हवा त्या ठिकाणी वधू पिताच पाहिजे. बघा ना, आता येऊ द्याच राजांना शिकारीवरून, मग बघाच तुम्ही. चांगलं फैलावर घ्या. हवं तर आम्हालाही बोलवा आणि सांगा त्यांना असं एकटं एकटं शिकारीवर जाणं बंद करा म्हणून. एकटं एकटं म्हणजे बघा ना वैनिसा, सरदार ज्योत्याजी केसरकर, सरदार रायाप्पा गायकवाड ही त्यांची खास मंडळी गडावर. त्यांचे स्वार, रक्षक दल हे सुद्धा गडावरच तर आहेत. नाही नाही हो, माणसं असतील की सोबत? असतील तर सांदोशी गावातीलच ना? हो, त्याच गावाच्या शिवारात वाघ उठलाय, वर पठारावर. खरं सांगू वैनिसा, ते गाव सुद्धा बेफिकीरच म्हणायला हवं. राजांची काळजीच नाही त्यांना. काळजी नाही? हो, सांदोशी गावातली सगळी माणसं झाडून गडावर आली आहेत लग्न कार्यात हातभार लावण्यासाठी, आणि दादासाहेबांना सांदोशीच्या रानात सोडलंय. आता काय म्हणायचं याला, तुम्हीच सांगा. बत्ताशीबाई, दादासाहेब एकटेच जंगलात आपल्या लेकीचं लग्न सोडून, आणि ज्यांच्यासाठी वाघ मारायचा ते मात्र गडावर लग्नासाठी. बत्ताशीबाई, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. राणी साहेब, काय हे डरकाळी फोडायची का रडायचं? काय झालं? आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण नाही सांगितलं. परंतु तुम्ही आम्हाला पकडलं. तुम्ही राजांच्याही वर्ताण आहात. हो, आम्ही कसल्या पकडतोय? तुम्ही रागवाल, तुम्ही आडकाठी कराल,
म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. परंतु राजे गडावर नाही. ते आमच्या लक्षात आधीच आलं होतं. कारण तुम्हाला माहितीये, दादासाहेबांचा माग आम्ही 10 कोसावरून काढू शकतो. जेव्हा दाजी साहेबांच्या स्वागताला दादासाहेब आले नाहीत, तेव्हाच आम्ही हेरलं होतं की काहीतरी गडबड आहे. दादासाहेब गडावर नाहीत. कुठे गेलेत? ते सांगा वहिनीसा. बुऱ्हाणपुरी औरंगजेब बादशहावर झडप घेऊन त्याला ठार मारायला. जगदीश्वरा, काय ऐकतोय आम्ही हे? तुम्हाला जगदीश्वराची शपथ आहे, आजवर तुम्ही त्यांची पाठराखण केलीत ना, मग आजही करा. काय पाठराखण करा? तुम्ही होकार भरलाच कसा? अहो, का जाऊ दिलं तुम्ही? त्यांनी आमचं नाही ऐकलं. वहिनीसा, निदान आम्हाला तरी सांगायचं होतं. तुमच्या समोर होतो आम्ही. आम्हालाही कळू दिलं नाही. क्षमा करा आम्हाला, परंतु राजांनी आमच्याकडून शब्द घेतलाय, हे लग्न नीटपणे पार पाडायचं म्हणून. छे, काय म्हणावं या धाडसाला, या त्यागाला. दादासाहेब, आजपर्यंत आम्ही खूप रथी महारथी पाहिले, पण तुमच्यासारखा राजा नाही पाहिला. आम्हाला गर्व आहे तुम्ही आमचे दादासाहेब असल्याचे. वहिनीसा, आता ही लढाई आपण जिंकायची. आम्ही आहोत तुमच्या सोबत. चलो, रास्ता छोड़ो, हट जाओ सब लोग. बाजू हटो. क्या हुआ? कौन हो? क्या हुआ? अरे भाई, दुनिया के मशहूर जादूगर जो काले को गोरा, मिट्टी को सोना और गधे को शेर बना दे, जादूगर बड़ा बाबा. पल भर में किस्मत का ताला खोलने वाला, चुटकी भर में माला माल कर देने वाला, दुनिया का अनोखा अजूबा, हिमयागार बड़ा बाबा. हा तैमूर खानाचा विश्वासू नोकर फिरोज. तैमूर खानाच्या बेगमचा ह्याच्यावर खूप भरोसा आहे. ये क्या है? सेफ है. सेब है? सेब है ना? कहाँ है सेब? वाह, क्या बात है! देखा, सेब का अंडा बना दिया. कान में क्या है? सलाई है सूरमा लगाते हो? जी, ताक मर्तबा सुरमा लगाता हूँ. माशाल्लाह. दिखाओ सलाई. चांदी की सलाई. चांदी की सलाई सोने की हो गई. देखा? या खुदा, सोने की सलाई. आज से सोने की सलाई से ताक मर्तबा सूरमा लगाना. कौन हो तुम? कौन है हम?
मिट्टी से सोना बनाने वाला किमयागार।